मंडळी, पहिल्यांदा असं झालं आहे की मी एका मालिकेच्या म्हणजेच मालिकेत जे आपण सिक्वेन्स बघतो ना, पहिल्यांदा असं झालं की मीडिया पर्सन्सना तिथे परफॉर्म करायची संधी मिळाली आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सगळ्या परिवारांनी नेहमीच त्यांचा पार्ट मानला आहे आम्हाला डे वनपासून. सो तुम्हाला पहिल्यांदा थँक्यू सो मच की तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये आम्हाला इन केलं त्यासाठी. आणि खूप सुंदर दिसत आहे, संगीत आहे. सो हा लूक असणार आहे तुम्हाला. बरं, तुम्ही हे BTS वगैरे सगळं बघत होतात आणि तुम्ही आमची मजा घेत होतात की आता फिरकी आमची सुरू होती. करेक्ट आहे, कारण आत्तापर्यंत तुम्ही आमचे इंटरव्ह्यूज घेतले आहेत आणि असं कुठल्याच मालिकेत झालेलं नाही आहे. पहिल्यांदा मीडिया टीम डान्स करणार आहे एक मालिकेमध्ये, संगीत परफॉर्मन्स असणार आहे आणि तुम्ही पण सगळे हॅट्स ऑफ तुम्हाला. इतक्या उत्साहाने तुम्ही येस जसं म्हणालीस तसं वी ऑल आर फॅमिली, तर आपण इतक्या उत्साहात तुम्ही सगळे आलात, पार्टिसिपेट केलं आणि म्हणून आम्हाला ते बघताना वेगळंच वाटत होतं, कुतूहल वाटत होतं, म्हणून आम्ही तुम्हाला टीज करत होतो जरा. मेन गोष्ट म्हणजे सुमितला हे माहीत नाही आहे, पण आल्या आल्या तिने व्हॅनिटीमध्ये ती आमच्या आली आणि तिने काही जणांना हेल्प केली हेअर करायला आणि मेकअप करायला. क्या बात आहे. भारी. म्हणजे ती आली की मी काही मदत करू का, मी रेडी आणि मी फ्री आहे, काय करू का. तर त्यासाठी थँक्यू सो मच. सुमितची तब्येत थोडीशी डाऊन आहे पण तरी एनर्जी आहे असं. कारण ती तुमच्यामुळे आहे. कारण म्हणलं ना की आम्ही इथे काम करतो रोजचं आहे, पण तुम्हाला हे सगळं नवीन आहे आणि तिथं स्टेजवर येऊन परफॉर्म करणं तर ही आमच्यासाठी. आणि तुम्ही इतका वेळात वेळ काढून आलात, परफॉर्म केला, रिहर्सल केली. आय थिंक सकाळी तुम्ही 6-6:30 आलाय, तेव्हापासून तुम्ही रिहर्सल करताय आणि म्हणजे असं वाटतच नाही की मी आजारी. आता तुमचा सगळा परफॉर्मन्स बघून, तुमची एनर्जी बघून मलाच खूप बरं वाटायला लागलं आहे. मला खरंच वाटतं की आमच्या फॅमिलीमध्ये संगीत आहे आणि आम्हाला कोरिओग्राफी केलेली आहे ते आम्हाला शिकायचं आहे. पण नेहमीच एका फॅमिलीसारखं तुम्ही ट्रीट केलं आहेत. पण ह्या सिक्वेन्समध्ये बरंच काही घडणार आहे, बरंच काही ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. तर रेश्मा, एकतर तुम्ही नेहमी आम्हाला म्हणता की तुम्हाला कसा वाटला एपिसोड आम्हाला सांगा, पण आता आम्ही तुम्हाला म्हणतोय की तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स आम्हाला सांगा. बघता काय सांगा. अरे खूप मजा आली. तुम्ही एकतर सगळ्या इतक्या गोड दिसत होतात ना आणि छान उत्साहाने, छान कलरफुल ड्रेस घालून आलात, छान तुम्ही रेडी झालात. खूप छान वाटलं बघून. जसं तुम्ही आम्हाला समोरून बघता तर यावेळी आम्हाला तुम्हाला समोरून बघण्याची संधी मिळाली. कडक झाला परफॉर्मन्स आणि खूप छान वाटलं. हा, मुलींना जास्त चांगली कॉम्प्लिमेंट देऊ शकतो, त्याच्यामुळे सगळ्या मुली खरंच गॉर्जियस दिसत होत्या एकदम. परफॉर्मन्स असणार आहे की नाही आणि आम्हाला काय म्हणजे सिक्रेट. येस, ऑफकोर्स असणार आहे. छान आहे, लग्नाची एक वेगळी थीम आहे. ते ऑफकोर्स अर्थातच एपिसोड बघितल्यावर कळेल. मी आजारी का पडलो असं. आणि मला सांग, तुला काय वाटतं, तुमचा परफॉर्मन्स कसा झाला? आम्ही तर खूप एन्जॉय केला आहे, म्हणजे कमाल होता. एकतर 30 मिनिटात आम्ही सगळा डान्स शिकलो आहे, 30 का 20 मिनिटात, आणि खूप मजा आली आणि हा एक्सपिरियन्स कमाल होता. आम्ही नेहमीच लक्षात ठेवू तुमच्या हा जो संगीत सोहळा होता. बरं, ह्यातले जे मोमेंट्स घडतात ना, बरंच काही घडणार आहे. ह्यातली एखादी जेव्हा तुम्हाला कळलं की आम्ही सुद्धा परफॉर्म करतोय, तुमची पहिली रिॲक्शन काय होती? खोटं आहे, माझ्याबरोबर प्रँक करू नका, खोटं आहे, मी असंच म्हणत होते. सकाळीच कळलं होतं आणि त्यात मला काय आजार होतं, खरंच का? हा हो, सगळे करतात. मला क्या बात आहे, मला हे खूपच मोठं सरप्राईज मिळालं आम्हाला. आणि नंतर झालं की यार आवडत्या दादा वहिनीचं लग्न आहे तर संगीत फंक्शन आहे, एक डान्स तो बनताय, असं झालं होतं आम्हाला. आम्ही सुद्धा मनापासून डान्स केला आहे. सो मला असं वाटतं हा एपिसोडच खूप रंगत असणार आहे, खूप मजा येणार आहे. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेत नाही कारण का खूप रिहर्सल झाली, डान्स वगैरे सगळं झालं आहे, दमला असाल तुम्ही दोघंही आणि खूप इंटरव्ह्यूज आहेत आज. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. आपण एन्जॉय करूया हा आता एपिसोड जेव्हा टेलिकास्ट होईल. येस येस, डेफिनेटली. थँक्यू.